आणि आता आपण उघड टॉप 9 पावसाच्या उघडीप संदर्भातल्या बातम्या। रत्नागिरी, पुणे, रायगड, सातारा, नाशिक जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट। पालघर, धुळे, जळगाव, वाशिम, अमरावती जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट। रायगडसह पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाट परिसरात अति जोरदार पावसाचा अंदाज, तर किनारपट्टीवर पुढील 2 दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता। मुंबईत आज मुसळधार पावसाचा अंदाज, ठाणे, पालघर जिल्ह्यात देखील मुसळधार, पुढील 4 ते 5 दिवस पाऊस कायम राहण्याची शक्यता। नाशिकचं चणकापूर धरण 92% भरलं, धरणातून 21,914 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारं गंगापूर धरण 91.58% भरलं, संततधार पावसामुळे धरणातून 8,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। उजनी आणि वीर धरणातून सोडलेला पाण्याचा विसर्ग पंढरपुरात पोहोचला, चंद्रभागा नदीवरील जुना दगडी पूल पाण्याखाली, नदीकाठच्या गावांना प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा। नाशिकमधील नांदूर मधमेश्वर धरणातून 62,371 क्युसेक पाण्याचा विसर्ग, गोदावरी नदीत विसर्ग सुरू असल्यानं जायकवाडी धरणाच्या दिशेनं पाण्याची मोठी आवक। बीड परळी महामार्गावरील पूल वाहून गेल्यानं 48 तासांपासून वाहतूक ठप्प, पांगरीमधील वाण नदीवरील पुलाची शरद पवार गटाच्या नेत्यांकडून पाहणी। पुणे जिल्ह्यातल्या राजगड तालुक्यात पावसाचा जोर काहीसा वाढल्यानंतर पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी, राजगडमधील मढे घाट धबधबा ठरतोय पर्यटकांचं आकर्षण।